BEd CETचा निकाल लागलेला आहे। भरपूर असे विद्यार्थी आहे की ज्यांना चांगले मार्क्स मिळालेले आहे आणि संपूर्ण विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की आमचा नंबर गव्हर्नमेंट कॉलेजला लागणार का। तर या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्यासाठी तुम्हाला किती मार्क्स लागणार आहे आणि लास्ट इयरला जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे BEdसाठी त्यांचा कट ऑफ काय असणार आहे या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर लास्ट इयरचा कट ऑफ काय असणार आहे ते सुद्धा राऊंडनुसार, ठीक आहे। म्हणजे कारण की विद्यार्थ्यांना जो कट ऑफ आहे हा चेक करणं गरजेचं आहे की लास्ट इयरला म्हणजे 2025-26ला कट ऑफ काय होता, जेणेकरून तुम्ही सुद्धा यावर्षी ते कॉलेजेस ॲड करू शकता। यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजसुद्धा आहे आणि प्रायव्हेट कॉलेजसुद्धा आहे। तर सर्वात प्रथम तुम्हाला साईटवर यायचं आहे। साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येणार, ठीक आहे। कारण की आपण संपूर्ण जी माहिती आहे लास्ट इयरच्या BEdचा जो कॅपराऊंडची जी प्रोसेस होती किंवा जी साईट होती त्या साईटवरून आपण चेक करतोय, ठीक आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण चेक करणार आहे की लास्ट इयरचा कट ऑफ, त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेजचा किती मार्क्स लागणार आहे पासिंगसाठी, यामध्ये कास्टनुसार सुद्धा विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे। संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघा साईटवर या। साईट तुम्हाला मिळत नसेल तर मी साईट जी डायरेक्टली तुम्हाला कट ऑफ चेक करायचं आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देऊन देतोय, ठीक आहे। तिथून तुम्ही डायरेक्टली क्लिक केलं की डायरेक्टली तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा ते जे पेज आहे ते ओपन होऊन जाणार, ठीक आहे। कारण की बहुतेक हे मोबाईलमध्ये तुम्हाला दिसेल किंवा नाही दिसेल त्यामुळे, ठीक आहे। कमेंट बॉक्समध्ये चेक करा, तुम्हाला लिंक मिळून जाणार, ठीक आहे। सर्वात प्रथम तुम्हाला इथे एक ऑप्शन दिलेलं असेल इन्स्टिट्यूट लेवल मेरिट लिस्ट किंवा अलॉटमेंट आणि व्हॅकन्सी असं एक ऑप्शन दिलेलं आहे। तर यामध्ये आपल्याला इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्टचं जे ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे, ठीक आहे। क्लिक केल्यानंतर बघा लास्ट इयरचं चेक करतोय आपण। इथे जर क्लिक केलं तर इथे 3 राऊंड जे आपले रेग्युलर होते, त्यानंतर इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड, असे 4 राऊंडबद्दल माहिती दिलेली आहे। तुम्ही राऊंड वाईज कट ऑफ लिस्ट चेक करू शकता किंवा विद्यार्थ्यांची लिस्टसुद्धा चेक करू शकता, ठीक आहे। आता समजा आपण राऊंड 1 जर इथे क्लिक केलं, इथून तुम्हाला युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे। जी युनिव्हर्सिटी तुम्हाला पाहिजे आहे, तुमच्या एरियामधली असेल किंवा तुम्हाला जिथे प्रवेश घ्यायचा असेल ती युनिव्हर्सिटी, ठीक आहे। त्यानंतर त्या युनिव्हर्सिटीमधलं कॉलेज, कारण की तुम्ही लिस्ट बनवलेली असेलच। आपण लास्ट जेव्हा ॲन्सर की आली होती तेव्हा कॉलेज कसे चेक करायचे या संदर्भात संपूर्ण माहिती दिलेली होती। त्यानुसार जर तुम्ही आता कॉलेजची लिस्ट बनवलेली असेल, तुमचे 4, 5, 6, 7 जेही कॉलेजेस तुम्ही टाकणार असाल किंवा तिथे तुम्हाला प्रवेश पाहिजे असेल तर ते कॉलेजेस कोणत्या लिस्टमध्ये किंवा कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये येते एकदा चेक करा आणि त्यानुसार तुम्ही त्या कॉलेजची लिस्ट चेक करू शकता की त्या कॉलेजला किती मार्क्सवर OBCचा विद्यार्थी, ओपनचा विद्यार्थी, SC, ST, NTB, NTC विद्यार्थी सिलेक्ट झालेला आहे, ठीक आहे। आणि इथे जर तुम्ही राऊंड चेंज केला तर तुम्ही राऊंडनुसार सुद्धा बघू शकता सेकंड राऊंडला, थर्ड राऊंडला किती मार्क्सवर विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे, ठीक आहे। तर सर्वात प्रथम राऊंड 1 सिलेक्ट करतो, युनिव्हर्सिटी सिलेक्ट केली। इथून तुम्हाला कॉलेज टाकायचं आहे, जे कॉलेजेस तुम्हाला पाहिजे आहे ते कॉलेज। आपण गव्हर्नमेंट कॉलेजेस चेक करणार। तर बघू शकता आपण यामध्ये गव्हर्नमेंटचं जे कॉलेज आहे यवतमाळचं हे आपण चेक करतोय, ठीक आहे। तुम्ही बाकीसुद्धा कॉलेजेस चेक करू शकता, प्रायव्हेट चेक करू शकता, गव्हर्नमेंट चेक करू शकता, A to Z कॉलेजेस तुम्ही चेक करू शकता, ठीक आहे। यामध्ये असं काही नाही आहे की तुम्ही एकच कॉलेज फक्त गव्हर्नमेंट चेक करू शकता। ज्यांना मार्क्स खूपच कमी असेल तर ते विद्यार्थी प्रायव्हेटसुद्धा कॉलेजेसमध्ये कट ऑफ चेक करू शकता जर त्यांना कोणतं कॉलेज प्रायव्हेट पाहिजे असेल तर, ठीक आहे। तर बघा अशा प्रकारे तुमच्यासमोर लिस्ट ओपन होणार। लिस्ट ओपन झाली की यामध्ये तुम्ही संपूर्ण माहिती चेक करू शकता। कशा प्रकारे बघा, तर बघू शकता सर्वात प्रथम अशा प्रकारे तुम्हाला माहिती येईल। इथे तुमचे संपूर्ण विद्यार्थ्यांचे नाव वगैरे दिसत आहे, ठीक आहे। त्यामध्ये इथे बघा तुमची कास्ट दिलेली आहे। सर्वात प्रथम ही जी आहे ना ही तुमची कास्ट आहे, तुम्हाला कोणती कास्ट अलॉट झालेली आहे हे दिसत आहे। इथे महाराष्ट्र आहे की अदर महाराष्ट्र हे दिलेलं आहे। त्यानंतर इथून तुमची मेथड, जे BEdसाठी भरपूर इम्पॉर्टंट पार्ट आहे हा मेथडचा, हे मेथड दिलेली आहे आणि कोणती मेथड तुम्हाला मिळालेली आहे, तुमचा मेरिट क्रमांक किती होता आणि मेरिट मार्क्स किती होते, म्हणजे तुम्हाला पर्सेंटाईल किती होते हे सुद्धा आपण यामध्ये बघू शकतो। तर बघा यामध्ये तुम्ही जर चेक केलं तर ओपनसाठी बघा, ओपन फिमेलमध्ये हे विद्यार्थी सिलेक्ट झाले, यांना 94, 95, 99, 92 अशा प्रकारे मार्क्स आहे, ठीक आहे। तर घाबरून जाऊ नका, कारण की असं नाही की संपूर्ण 90च्याच वर विद्यार्थी सिलेक्ट करण्यात येणार आहे, बाकीसुद्धा विद्यार्थी सिलेक्ट करण्यात येतात। बघा इथे जर बघितलं तुम्ही ओपनमधून एक हँडिकॅप विद्यार्थी सिलेक्ट झालेला आहे, त्याला 50 मार्क्सवर सिलेक्ट करण्यात आलेला आहे गव्हर्नमेंट कॉलेजला, ठीक आहे। त्यानंतर बाकीचे जर पर्सेंटेज सध्या हाय आहे, कारण की पहिलीच लिस्ट राहते, पहिल्या लिस्टमध्ये हाय पर्सेंटेजवालेच विद्यार्थी सिलेक्ट होतात, कारण की आणि परंतु यामध्ये संपूर्ण विद्यार्थी प्रवेश घेतात असे नाही आहे, ठीक आहे। त्यानंतर जर आपण बाकी चेक करतो म्हटलं तर बघा, तर बघू शकता इथे 50मध्ये SC कॅन्डिडेटचा विद्यार्थी सिलेक्ट झालेला आहे, 75मध्ये NTDचा विद्यार्थी सिलेक्ट झालेला आहे, त्यानंतर इथे EWSमध्ये बघा 41चा विद्यार्थी पहिल्याच लिस्टमध्ये सिलेक्ट झालेला आहे,
ओपन EWS फिमेलमध्ये 51 मार्क्सवर विद्यार्थी सिलेक्ट झालेला आहे. म्हणजे कमी मार्क्सवर सुद्धा विद्यार्थी सिलेक्ट होतात. जर गव्हर्नमेंटमध्ये सिलेक्ट होऊ शकतात तर प्रायव्हेट कॉलेजमध्ये तर हमखास सिलेक्ट होणारच. कारण की भरपूर असे विद्यार्थी आहे की ज्यांना मार्क्स कमेंट्स आलेले आहे की सर आम्हाला 30 मार्क्स आहे, कोणाला 50 मार्क्स आहे. तर तुम्ही ट्राय करा, नंबर लागेल तुमचा. एक्झॅक्ट गव्हर्नमेंट लागेल असं नाही आहे, कारण की गव्हर्नमेंटचे कट ऑफ तुम्ही अशा प्रकारे चेक करू शकता किंवा तुम्हाला जे कॉलेजेस पाहिजे आहे त्या कॉलेजची लिस्ट कशी चेक करायची मी तुम्हाला आता जस्ट सांगितलेलं आहे. आणि तुम्हीसुद्धा चेक करू शकता की आपला नंबर लागेल किंवा नाही. कारण की आपण आता एक गव्हर्नमेंट कॉलेज चेक केलेलं आहे, आपण दुसऱ्या युनिव्हर्सिटीमधलं परत गव्हर्नमेंट कॉलेज चेक करू शकतो. म्हणजे तुम्हाला जे कॉलेज पाहिजे आहे ते प्रायव्हेट असो की गव्हर्नमेंट असो किंवा सेमी गव्हर्नमेंट असो, तुम्ही संपूर्ण कॉलेज चेक करू शकता. आणि ते सुद्धा राऊंड वाईज. आता हे पहिल्या लिस्ट म्हणजे पहिल्या राऊंडबद्दल माहिती सांगतोय. दुसऱ्या राऊंडचा सुद्धा तुम्ही कट ऑफ चेक करू शकता की दुसऱ्या राऊंडमध्ये कमी झाला का, तिसऱ्या राऊंडमध्ये किती लागला होता, या प्रकारे तुम्ही चेक करा आणि त्या प्रकारे तुम्ही 1 किंवा 2 राऊंड ट्राय करू शकता. ठीक आहे, इथे तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता. ओपन फिमेलमध्ये तर 51 मध्ये सुद्धा विद्यार्थी सिलेक्ट झालेला आहे. इथे बघू शकता. ACBCमध्ये 75. तर बघू शकता आपण एक कॉलेज चेक करतोय ते म्हणजे नांदेड गव्हर्नमेंटचं. ठीक आहे, तर गव्हर्नमेंट कॉलेज नांदेड यामध्ये सुद्धा तुम्ही कट ऑफ वगैरे संपूर्ण माहिती चेक करू शकता. जसे आपण चेक करतोय असे तुम्ही संपूर्ण A to Z कॉलेजची माहिती चेक करू शकता. बघा इथे NTचा विद्यार्थी 56वर सिलेक्ट आहे. बाकी काही विद्यार्थी EWSमध्ये बघा इथे सुद्धा 19वर विद्यार्थी सिलेक्ट आहे. फिमेल कॅन्डिडेट बघू शकता तुम्ही. म्हणजे ज्या विद्यार्थी EWSमध्ये असेल आणि फिमेल कॅन्डिडेट जर असेल तर तुम्ही इथे सुद्धा एक बघू शकता. यांची मेथड हिंदी आहे परंतु 19 मार्क्सला सिलेक्ट आहे, तुम्ही बघू शकता. आणि यामध्ये 67ला सुद्धा सिलेक्ट झालेला विद्यार्थी आहे. इथे 77ला ACBCमधली महिला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही A to Z कॉलेजचे कट ऑफ चेक करू शकता. किती मार्क्सवर विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता आणि अंदाज लावू शकता. तिन्ही राऊंडचा अंदाज लावा तुम्ही की आपला नंबर या कॉलेजला लागेल का. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला आताच लक्षात येणार की लास्ट इयरला हा कट ऑफ आहे तर यावर्षी अंदाजे तेवढा नाही पण परंतु त्या रेंजमध्ये तरी तुम्ही आहात का एकदा चेक करा. जसं की कुठे जर 90चा कट ऑफ असेल समजा पहिल्या राऊंडचा तर चेक करा की आपल्याला किती मार्क्स आहे. जर तुम्ही 80 ते 90 म्हणजे 80 ते 90च्या मधात असाल तर तुम्ही ट्राय करू शकता. ठीक आहे, कारण की मागच्या वर्षी जो कट ऑफ होता तो यावर्षी असेलच तेवढा असं नाही आहे, थोडा कमी जास्त होऊ शकतो. ठीक आहे, कारण की डिपेंड करते की यावर्षी विद्यार्थ्यांना मार्क्स कसे मिळालेले आहे यावर सुद्धा भरपूर जी माहिती आहे ही डिपेंड असतात. ठीक आहे, या प्रकारे चेक करा. लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देण्यात येणार, डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देतोय. नसेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवर सुद्धा जाऊन बघू शकता, तिथे सुद्धा तुम्हाला देण्यात येणार. आणि पुढील व्हिडिओ आपण तो बघणार आहे ज्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड कोणते करायचे आहे समजत आहे. म्हणजे तुम्हाला जे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे आणि कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे आणि कसे पाहिजे याबद्दलची A to Z अपडेट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे B.Ed ॲडमिशन 2026-27साठी. ठीक आहे, तर कट ऑफ लिस्ट चेक करा. गव्हर्नमेंट कॉलेज कोणतं तुम्हाला पाहिजे आहे, त्यामध्ये किती विद्यार्थी कशा मार्क्सनी सिलेक्ट झालेले आहेत चेक करून घ्या आणि आपली रेंज चेक करा आणि त्याप्रकारे कॉलेजची लिस्ट तयार ठेवा. कारण की आता आपल्याला संपूर्ण जे फॉर्म आहे हे फिलअप करायचे आहे. कॅपराऊंडचे फॉर्म लवकरच सुरू केले जाणार आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचे, डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागेल आणि आपला जो फॉर्म आहे हा कन्फर्म करून घ्यावा लागेल. आणि कन्फर्म झाल्यानंतर कॉलेजचे नाव, मेरिट लिस्ट वगैरे याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला वेळेनुसार आपल्या चॅनलवर देण्यात येणार. तर B.Ed ॲडमिशन 2026-27बद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.